मुंबईतील ऐतिहासिक शिवाजी पार्क. शिवाजी पार्क आणि शिवसेना यांचं एक अतूट नातं आहे. दरवर्षी शिवाजी पार्कवर होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यानं हे नातं घट्ट केलंय. यंदा तर शिवसेनेचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. त्यामुळे यंदाचा दसरा मेळावा जोरात साजरा करण्याची तयारी शिवसेनेनं केली आहे. या मेळाव्यात प्रामुख्यानं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. देश आणि राज्यातील विविध घटनांवर ते काय भूमिका मांडणार, वाढता दहशतवाद, सर्जिकल स्ट्राईक, उद्धव ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता आहे. त्यातच भाजप शिवसेना सरकारला 2 वर्ष पूर्ण होत आहेत. सरकारमध्ये एकत्र असूनही शिवसेनेचे भाजपबरोबर वारंवार खटके उडत आहेत. भाजपकडून संधी मिळेल तिथं शिवसेनेला दाबण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात भाजपवर देखील बरसणार का याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलंय. पक्षाला आणि महाराष्ट्राला दिशा देण्यासाठी शिवतीर्थावरचं दसरा मेळाव्याचं व्यासपीठ हेच उपयुक्त असतं आणि म्हणून शिवसेना पक्षप्रमुख या सगळ्या विषयावरती आपली परखड भूमिका मांडतील. यंदाच्या दसरा मेळाव्यावर परतीच्या पावसाचे ढग दाटून आले होते. मात्र गेल्या 2-3 दिवसांपासून पाऊस गायब झाल्यामुळे शिवसेनेच्या गोटात उत्साहाचं वातावरण आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवसेनेसाठी उत्सव असतो आणि त्याची पूर्ण तयारी झालेली आहे. त्यातच पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला मुंबई ठाण्यासह 10 महापालिकांच्या निवडणुका होत आहेत. त्यातली मुंबई महापालिका शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या निवडणुकीच्या तयारीचं रणशिंग दसरा मेळाव्यात फुंकलं जाण्याची शक्यता आहे. पुढील वर्षीच्या सुरुवातीलाच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत आणि त्याच्या आधी होणारा हा शेवटचा दसरा मेळावा. त्यामुळे या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेसंदर्भात आणि भाजपबरोबरील युतीसंदर्भात काय दिशा देतात शिवसैनिकांना याकडे सगळ्या शिवसैनिकांचं लक्ष लागलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत कोचरेकरचा दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.